मी तुला खूप आभार मानते, तुला धन्यवाद देते. तू आमचा मार्ग, सत्य व जीवन आहेस. तू आम्हाला चांगल्या जीवनावरती चालवण्याचं शिकवत आहेस, म्हणून मी तुझे आभार मानते. हे परमेश्वरा, तू आमच्यावरती इतके प्रेम केलेस, आम्हाला तुझ्या प्रेमाने तू भरला आहेस. तू म्हणतोस मी तुमचं नाव माझ्या तळ हातावरती लिहिलं आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. तुझे प्रेम हे महान प्रेम आहेस. तू महान महान परमेश्वर आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. परमेश्वरा, मला स्वतःला, माझे विचार, माझी कल्पना मी तुझ्या समोर, तुझ्या सानिध्यामध्ये समर्पित करते. मी स्वतःला तुझ्यासमोर नम्र करते. आज जे वचन आम्ही ऐकणार आहेत ते तू आम्हा प्रत्येकांना चांगलं सोप्या भाषेमध्ये तू समजवलं आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. गेल्या 3 दिवसापासून आम्ही तुझे वचन ऐकतो आणि तू आम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी शिकवत आहेस. एवढे चांगल्या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस. इतक्या सोप्या भाषेमध्ये तू आम्हाला समजवत आहेस, म्हणून मी तुझे आभार मानते. तुझे दूत नेहमी आमच्या बाजूला असतात, आमचे रक्षण करत असतात. तू खूप महान परमेश्वर आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते, तुझे आभार मानते. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करते. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गुड मॉर्निंग. अजून झोपेमध्ये आहात? गुड मॉर्निंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ओके. तर खूप वेळेला आपण असा विचार करतो की देवाची काय योजना आहे माझ्या जीवनामध्ये, काय प्लॅन्स आहेत, आपल्याला नाही कळत. बरोबर? आपण विचार करतो की मी काय करावं जीवनामध्ये, देवाला काय पाहिजे माझ्याकडून, असे विचार येतात. राईट? बरोबर? तर देवाचा शब्द आपल्याला आपण यिर्मया चॅप्टर 1 वर्स 5 मध्ये जाणार. यिर्मया अध्याय 1 वचन 5. आता देवाची जी योजना आहे ना, ती सर्वात मोठी, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे वचन. काय? देवाचे वचन हे सर्वात मोठी एक योजना आहे आपल्यासाठी. ओके. त्यांनी आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे. बरोबर? उत्पत्तीमध्ये आपण वाचतो की देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे, आपल्याला त्याच्या समान बनवलेलं आहे. ओके. तर आता ह्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. बस. इथे काय म्हटलेलं आहे? मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. म्हणजे परमेश्वर आपल्याला काय म्हणत आहे? आपण आपल्या आईच्या उदरामध्ये जन्माला यायच्या आधी त्याला तो आपल्याला जाणून होता, ओळखत होता. ओके. त्याच्या आधी आपल्या आईवडिलांना नव्हतं माहीत, त्यांना काहीच नाही माहिती आपल्याबद्दल. परंतु परमेश्वराला आपण जन्माला यायच्या आधीपासून तो आपल्याला ओळखून होता. ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पुढे काय तो म्हणतो? तू
उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. ओके, हालेलुया. आता त्याचं वचन म्हणत आहे की परमेश्वराला आपण जन्माला यायच्या आधीपासून आपल्याबद्दल ठाऊक होतं. ओके, आता पुढे तो म्हणतो आहे तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले आहे. म्हणजे आपण आपल्या आईच्या उदरातून यायच्या आधीच त्याने आपल्याला पवित्र केले आणि त्याने ऑलरेडी तेव्हाच योजना बनवलेली आहे. काय? मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. त्याने आपल्याला नेमला आहे राष्ट्रांचा संदेष्टा, जाऊन त्याचा प्रचार करणे, लोकांना त्याची सुवार्थ त्याच्याबद्दल त्याची शिकवण देणे, त्याच्याबद्दल सांगणे. त्याने ऑलरेडी ती योजना रचली आहे, बनवलेली आहे. परंतु आपण त्याच्या योजनेप्रमाणे चालतो का? आपण त्याच्या वचनासोबत सहमत राहतो का? डू वी ॲग्री टू द वर्ड ऑफ गॉड? आपण त्याच्या वचनाशी सहमत राहतो का? नाही. आपण खूप वेळेला काय करतो? देवाच्या योजनेविरुद्ध जातो. आपण आपले स्वतःचे विचार, आपल्या स्वतःच्या कल्पनेद्वारे कार्य करत असतो. परंतु देवांनी काय सांगितलं आहे की मी तुला जाणतो, मला माहिती आहे तुझ्याबद्दल, मी तुझं नाव माझ्या हातावरती लिहिलेलं आहे. आपण आणि तो म्हणतो की मी तुला नेमलं आहे. आपण त्याची मुलं आहात, बरोबर? त्याने तो जेव्हा क्रूसावरती मरण पावला तेव्हा त्याने आपले सर्व पाप घेतले आणि आपल्याला पापमुक्त केलं. आणि तेव्हा काय म्हटले की तुम्ही माझे मुलं आहात. ओके, राजकुमार आणि राजकुमारी, तो राजा आहे, बरोबर? परमेश्वर हा राजा आहे आणि त्याची मुलं कोण? राजकुमार आणि राजकुमारी आहेत. ओके, तर त्याने आपल्याला ह्या जगाचं संदेष्टा म्हणून नेमलं आहे. परंतु आपण त्याच्या वचनाशी सहमत राहतो का? आपण आपल्या विचाराने चालतो. आपले विचार काय? तर जगातले विचार. जग जसं सांगेल तसं आपण वागतो. हालेलुया, हालेलुया. जर आपण जगातल्या विचारांशी चालणार तर जी देवाची योजना आहे ती काय होणार? कार्य त्याचं काहीच नाही होणार आपल्या जीवनामध्ये. ओके, हालेलुया, हालेलुया. देवाची जी योजना आहे ते देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. त्याने आपल्याला नेमलं आहे, निवडलं आहे. परंतु ते आपल्यावरती अवलंबून आहे, आपलं डिसिजन आहे. ओके, डिसिजन म्हणजे निर्णय, आपला निर्णय आहे. आपण काय निर्णय घेतो की मी देवाच्या वचनावरती चालतो की देवाच्या वचनाविरुद्ध जातो? ओके, तर आपल्या निर्णयावरती अवलंबून असते. परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्याला फोर्स नाही करत. त्याचे वचन आहे, प्रॉमिसेस सगळं आहे, त्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. पण बाकी सर्व गोष्टी आपल्या निर्णयावरती अवलंबून आहेत की आपण ते वचन फॉलो करतो का, त्याच्याशी सहमत राहतो का? हालेलुया, 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 हालेलुया. आता जेव्हा आपण जन्माला आले तेव्हा आपल्या आईवडिलांनी आपली केअर केली. म्हणजे आपल्याला वाढवलं त्यांनी. ओके, आपल्याला त्यांनी वाढवलं, त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, चांगल्या गोष्टी शिकवल्या. परंतु आपण देवाने काय सांगितलं आहे की मी तुम्हाला आता जे आपले आईवडील आहेत ते सुद्धा एक देवदूतासारखे आहे. ते आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मार्ग दाखवतात.
ओके, देवाने त्यांना आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे जगामध्ये येण्यासाठी. ओके, तर ते आपलं घडण करतात, आपल्याला चांगलं शिकवतात. परंतु देव काय म्हणतो की तुम्ही त्या फक्त जगातल्या गोष्टीवरती जर जाणार आहेत तर माझ्या वचनावरती जर तुम्ही नाही चालले तर मी जे तुमच्यासाठी मोठे कार्य रचले आहे ते नाही होणार. तुम्ही तो म्हणतो की मी तुम्हाला नेमलं आहे, तर आपण त्यांनी आपल्याला नेमलेलं आहे ते आपण नाकारतो. प्रत्येकाला त्यांनी नेमलेलं आहे, प्रत्येकजण. इथे फक्त मी नाही, ब्रदर गणेश नाही, तर प्रत्येक जणांना त्यांनी नेमलेलं आहे त्याचं कार्य करण्यासाठी, वचन द्यायला, लोकांना जाऊन त्याची सुवार्थ द्यायला. आणि आपण कसे वचन त्याचं देतो ते इकडे एका साईडला आपल्या डोक्यामध्ये नेगेटिव्ह नकारात्मक विचार आहेत, एका साईडला आपण देवाचे वचन देतो. असं नाही चालत. आपल्याला एकाच मार्गाने चालायचं आहे आणि ते आहे देवाचं वचन. हालेलुया, 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 हालेलुया. ओके, तर इकडे आता काय लिहिलं आहे, मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले आहे, मी तुला राष्ट्रांचं संदिष्ट नेमले आहे. त्याने आपल्याला नेमलं आहे, बरोबर, खरं आहे. कुठे लिहिलं आहे? लिहिलेलं आहे ते, मी नाही सांगत, वचन सांगत आहे की त्याने आपल्याला प्रत्येकाला नेमलेलं आहे. ओके, हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा आपण कल्पना करतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं वडापाव, तुमच्या डोक्यामध्ये काय आलं? वडापावचं चित्र, बरोबर. आपण जे शब्द बोलतो ते आपल्या कल्पनामध्ये येतं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं वडापाव, त्याच्यामध्ये चटणी घालून, मग त्याला मिरची टाकून एकदम असं चांगलं फ्राय करून खायला, तर काय होतं, आपल्या तोंडाला पाणी येतं. मला वडापाव जाम आवडतो, मी खूप खाते. ओके, तर तसंच जेव्हा आपण वचन बोलतो त्या वचनाद्वारे आपण कल्पना करायला चालू करतो. जर समजा मी बोलत आहे की प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आहे, प्रभू येशूने मला अभिषेक केला आहे, प्रभू येशूने मला प्रेमाने भरला आहे, सर्व बंधनातून त्याने मला मुक्त केलेलं आहे. मग मी ते वचन बोलते आणि मी काय करते, कल्पना देखील करते. नुसतं बोलते नाही, पण मी कल्पना देखील करते, तसं की माझ्या जीवनामध्ये असं असं होत आहे. जेव्हा मी कल्पना करते तेव्हा जे वाईट विचार आहेत सैतानाचे ते पूर्णपणे त्याला अधिकार नाही माझ्यामध्ये राहण्याचा, कारण मी फक्त देवाचंच वचन बोलत आहे आणि मी देवाच्याच वचनावरती मनन करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर आपण बघूया. ओके, आता खूप वेळेला आपल्याला देवाचे वचन का नाही कळत, आपल्याला देवाची योजना का नाही कळत, मला कोण सांगू शकते? म्हणजे आपल्याला देवाचं वचन जे आहे तो जे सांगतो ते का नाही समजत? बरोबर, आपण वचन सिरियसली नाही घेत, म्हणजे इग्नोरन्स, आपण अज्ञान करतो, त्याचं ज्ञान नसते आपल्याला. किंवा जरी आपल्याला वचन माहिती असेल तर आपण त्या वचनावरती मनन नाही करत. ओके, आपण त्या वचनाचं पालन नाही करत. परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझ्या वचनाचं पालनसुद्धा केलं पाहिजे, फक्त बोलणे नाही तर त्याप्रमाणे कृती देखील केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपण जाऊया इर्मया 29:11. इर्मया 29 अध्याय 29 वचन 11. वाच. परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. थांब. ओके, परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी
माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. परमेश्वराला ऑलरेडी माहिती आहे की काय त्याची योजना आहे आपल्यासाठी. त्यांनी त्याच्या इर्मया 1:5 म्हटलेलं आहे, मी तुम्हाला तुम्ही तुमच्या आईच्या उदरात येण्यापूर्वीच ऑलरेडी मी तुमच्याबद्दल जाणून आहे, मला तुमची योजना ठाऊक आहे. तर इकडे त्यांनी म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. आपल्याला परमेश्वराला माहिती आहे की आपल्याला काय गोष्ट पाहिजे, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि ओके, सो मी एक एक्झाम्पल देते. ओके, आता ना खूप वेळेला आपल्याला आपले स्वतःचे प्लॅन्स असतात, आपले स्वतःचे योजना असतात. खूप वेळेला आपण काय करतो की आपल्या बुद्धिमत्तेवरती चालतो, म्हणजे आपल्या स्वतःच्या विचारांवरती ते जे आपले संकल्प आहेत त्यावर ते डिसिशन्स घेतो, निर्णय घेतो. ओके, परंतु जेव्हा आपण त्या आपल्या स्वतःच्या विचारांवर निर्णय घेतो, खूप वेळेला त्याचे प्लॅन्स आहेत, जे आपले योजना आहेत ते काम करत नाही. ओके, आता मी तुम्हाला एक माझं उदाहरण देते. मी माझं 12वी झाल्यानंतर मी DED केलं, डिप्लोमा इन एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी स्कूल टीचिंगचं मी हे केलं, अभ्यास केला 2 वर्षाचा. ओके, तर ते झाल्यानंतर मी तेव्हा काय झालं की मला ते ॲक्च्युली करायचं नव्हतं, पण जे माझे नातेवाईक होते खूप जण मला सांगत होते की तू तेच घे, तेच घे, तेच घे, टीचिंगमध्ये जा. मग मी काय केलं, तेच केलं टीचिंगमध्ये, कारण माझी फ्रेंड होती ती पण त्याच्यामध्ये गेली. मग मी पण विचार केला चल मी पण जाते. ओके, तर मी ते कोर्स केल्यानंतर मी 2 वर्ष स्कूलमध्ये शिकवलं, परंतु मला कळायला लागलं की ते नाही आहे माझ्यासाठी, मला त्याच्यामध्ये म्हणजे आवड नाही. मी गेली तर मला त्याच्यामध्ये जेव्हा मी शिकवायची क्लासमध्ये सगळं, परंतु मला समजायला लागलं की ते जे आहे स्कूलमध्ये शिकवणं ते माझ्यासाठी नाही आहे. मी माझा जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर मी सायकोलॉजीचं अभ्यास करायला सुरुवात केली. मला मानसशास्त्र ह्याचा अभ्यास करायला चालू केलं. तर मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, मला ते खूप आवडतं. आणि मी खूप वेळेला म्हणजे जेव्हा माझा जॉब सोडल्यानंतर, आता कसं एवढ्या वर्षाची मी झाली आहे आणि आईवडिलांवरती मी निर्माण नाही राहू शकत, बरोबर. तर माझं काय होतं की मी त्यांच्याकडून कसे तर मी पैसे मागू. मी खूप ठिकाणी जॉब अप्लाय करायला ट्राय केलं, मी इथे तिथे इंटरव्ह्यूज वगैरे द्यायला गेली, परंतु ते नाही सक्सेस झालं. माझा अभ्यास तर चालू आहे मानसशास्त्राचा, परंतु मी काय करत होती, बाजूला दुसऱ्या जॉबसाठी पण अप्लाय करत होती. पण देवाची योजना माझ्यासाठी काहीतरी वेगळ्या आहेत. जर मी जॉबसाठी गेली असती तर मी इथे येऊन वचन नाही सांगू शकत होती, किंवा तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, इथे येऊन बसू नव्हती शकत. जर मी जॉबला लागली असती तर माझं सगळं तिकडेच हे गेलं असतं. परंतु देवाला माहिती आहे मला काय कोणत्या गोष्टीची गरज आहे, आणि तो माझ्यासाठी ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत असतो. मला फक्त त्याच्यावरती त्याच्यावरती निर्भर राहायचं आहे. ओके, तर आणि माझे शब्द आपल्याला प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 18:21 नाही ओपन नका, नीतिसूत्रे 18:21 म्हटलेलं आहे की जीवन आणि मृत्यू तुमच्या मुखावरती आहे, जिभेवरती आहे. आपण जे शब्द बोलतो तसंच कार्य होते. आपण जीवनाचे शब्द बोलतो तर ते जीवन आपल्याला प्राप्त होते, परंतु आपण जर मृत्यूचे वाईट गोष्टींचे शब्द बोलतो तर ते वाईटच होते. आता मी खूप वेळेला निराश झाली की माझ्याबरोबरचे माझे फ्रेंड्स त्यांना चांगले जॉब भेटलेले आहे, काही जण आता मास्टर्स करतायत पुढचं शिक्षण, आणि मी अजून आता फक्त बॅचलरमध्ये झालं, माझं कुठे काही कसं होणार हे सगळं मी विचार करायची. परंतु मला देवाचं वचन माहिती आहे, देवाचं वचन मला माहिती आहे, म्हणून मी ते विचार सोडून दिले, कारण मला माहिती आहे देव मला सगळ्या गोष्टी पुरवत असतो, आणि तो त्याच्या हंगामात जे काही माझ्यासाठी बरोबर आहे ते तो करणार, तो करत आहे.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर जर मी असंच बोलत राहिली की माझं काहीच नाही होत, मला हे नाही भेटत, जॉब नाही भेटत, मी काय करू, तर मग मी तशीच राहणार. मग देव काय सांगेल, मला माहिती आहे तुला काय गरज आहे, तू विश्वास ठेव माझ्यावरती, तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्या प्रत्येक पावलावरती असतो तुझ्यासोबत. मग मी देवावरती जेव्हा विश्वास ठेवते तेव्हा कोणतीही गोष्ट असो, कोणताही सैतान आपल्याला कोणताही खोटं सांगेल. आता सैतानाचं काम काय आहे, खोटं सांगणं. ओके, खोटे शब्द सांगणं. ते खोटे शब्द म्हणजे काय, जे शब्द वचनाच्या विरुद्धात असतात ते शब्द सैतान आपल्याला सांगत असतो. मग ते आपण जर ते शब्द घेतले सैतानाचे, तर मग काय होतं, आपण देवाच्या वचनाविरुद्धात जातो. पण जेव्हा आपण देवाचं वचन आपल्या मुखामध्ये ठेवतो, आता आपण जे शब्द बोलतो ते शब्द काय होतात, आपल्या कानामध्ये जातात, बरोबर. शब्द आपल्या कानामध्ये गेल्यानंतर ते शब्द आपल्या अंतःकरणात जातात. आपण जेव्हा बोलून ते ऐकून ते आपल्या अंतःकरणात रुतले जातात. आणि जेव्हा ते अंतःकरणात रुतले जातात तेव्हा ते तसं आपण कार्य करतो. आता सायकोलॉजिकली असं प्रूव्ड आहे की आम्हाला ते एका म्हणजे अभ्यास असं सांगितलेलं की आता जो माणूस, फॉर एक्झाम्पल आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी डायबेटीस असेल, ओके, एका माणसाच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी डायबेटीस, ते जेनेटिक म्हणजे कसं की वंश हे असतं की आता ह्या माणसाला डायबेटीस आहे, मग त्याच्या मुलालासुद्धा डायबेटीस असं त्याला सांगितलेलं असते. ओके, तर ना जेव्हा त्या माणसाला तसं सांगता की तुझ्या परिवारामध्ये डायबिटीस आहे, मग तो काय करणार, तेच विचार करणार, माझ्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे, मग मला पण डायबिटीस होणार, माझ्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे, मला पण डायबिटीस होणार. जरी पण त्या माणसाला डायबिटीस नाही, तरी त्याला काहीच नाही, तरी पण ते बोलून तो आजारी पडतो. कारण काय, त्याचे वचन तसे असतात. ओके, आपल्याला वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे की तुम्ही जे बोलतात तसंच होते, जीवन आणि मृत्यू तुमच्या जिभेवरती आहे. सो आपण जे बोलतो ते तसंच घडून येते. जर आपण बोलणार की मला हे आजार आहे, ते आजार आहे, मग आपल्याला तेच होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर हालेलुया. सो खूप वेळेला आपण आपल्या स्वतःच्या विचाराप्रमाणे, आपल्या आईवडील पण सांगतात की तू हे कर ते कर, आपण त्यांच्या विचाराप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे आपण ते निर्णय घेत असतो. पण आपण कधी परमेश्वराला बसून विचारलेलं आहे का की परमेश्वरा तुझी काय योजना आहे माझ्या जीवनात, असं विचारलेलं आहे. 12मध्ये जा ब्रदर, 12, हां 12वं वचन. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. आपण जेव्हा येशू समोर येऊन बसतो तेव्हा आपण त्याला, तो म्हणतो की तुम्ही जेव्हा मला विचारतात, माझा धावा करतात, तेव्हा मी तुमचं ऐकणार. आणि परमेश्वर आपल्यासोबत प्रत्येक वेळेला बोलत असतो. पवित्र आत्मा आपल्यासोबत प्रत्येक वेळेला बोलत असतं, परंतु आपण ते वचन ऐकण्याचं, त्या वचनाला ऐकत नाही आपण ते. कारण आपल्या डोक्यामध्ये फक्त जगातल्या गोष्टी असतात. जेव्हा ते वचनाविरुद्ध जेव्हा आपण ते गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवतात, तेव्हा आपण परमेश्वराचं जे वचन ऐकायचा मार्ग आहे तो बंद करून टाकतो. पण परमेश्वर आपल्यासोबत प्रत्येक मार्गावरती बोलत असतो. तो आपल्याला सांगत असतो की काय करायचं आहे पुढे. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला देवासोबत एक नातेसंबंध जुळवायला हवं. हा पॉईंट लिहा. मी मराठीमध्ये सांगते, मी इंग्लिशमध्ये पहिलं म्हणते, मग मराठीमध्ये. फर्स्ट पॉईंट, डेव्हलप अ पर्सनल रिलेशनशिप विथ जीसस. येशूसोबत ब्रदर वैयक्तिक नातेसंबंध ना, पर्सनल, हां, येशूसोबत वैयक्तिक नातेसंबंध निर्माण करा. येशूसोबत वैयक्तिक नातेसंबंध निर्माण करा. हा पहिला पॉईंट आहे. डेव्हलप अ पर्सनल रिलेशनशिप
विथ जीसस. आता जेव्हा आपण येशूसोबत ते नातेसंबंध निर्माण करतो, जेव्हा आपण येशूसोबत बसतो, त्याच्याशी बोलतो, तेव्हा तो आपल्याला सांगत असतो त्याचे काय योजना आहेत, आपल्याला पुढे काय करायचं आहे, काय डिसिजन घ्यायचं आहे, हे सगळे गोष्टी तो आपल्याला सांगत असतो. परंतु त्यासाठी पहिलं आपल्याला काय करायला लागेल, त्याच्यासोबत ते रिलेशनशिप, ते नातेसंबंध निर्माण करायला लागेल. खूप वेळेला आपण फक्त वचन बोलतो आपण सांगतो की परमेश्वराच्या घावाने मी बरी झाली आहे, परंतु ते होत नाही. का? कारण आपण विश्वासाने ते वचन बोलतो का? आपला विश्वास आहे काय की येशूने ते आपल्यासाठी केलेलं आहे? फक्त बोलून नाही चालत, तर विश्वास करायचा, येशूसोबत बसायचं, त्याच्याशी बोलायचं. जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट समजत नाही, आता मला माहिती नाही तुम्हाला आठवण आहे का किती जण होते गेल्या रिट्रीटला जुलैमध्ये का जूनमध्ये, तेव्हा ब्रदर गणेशनी हे वचन घेतलेलं की ज्यांना परमेश्वराचा दाखला समजत नाही त्यांनी परमेश्वरासोबत येशू जे दाखला सांगतो ते तुम्हाला समजत नाही, तेव्हा आपण येशूसोबत एकांतात बसून त्याला विचारतो, तेव्हा तो काय करतो, आपल्याला तो दाखला समजावतो. ओके, तिथे काय येशूने म्हटलेलं आहे, येशूने स्वतः म्हटलेलं आहे वचनामध्ये की जे कोणी माझ्याकडे एकांतात येऊन बसतात, मला विचारतात, त्या दाखल्याचा काय अर्थ आहे. हां, हालेलुया. तर जेव्हा आपण येशूसोबत बसतो आणि त्याला विचारतो की त्याचे काय ह्याचा काय अर्थ आहे, जेव्हा कोणती गोष्ट आपल्याला नाही समजत आणि आपण त्याला विचारतो की ह्याचा काय अर्थ आहे एकांतात बसून, तेव्हा तो आपल्याला सांगत असतो, त्याचा अर्थ सांगत असतो. परंतु जे त्याला येऊन विचारत नाही त्यांना तो काय करतो, जे येशूला कठीण गोष्टींबद्दल येऊन विचारत नाही त्यांना तो नाही सांगणार. हालेलुया. जेव्हा आपण येशूसोबत येऊन बसणार, त्याला सांगणार, त्याला विचारणार, तेव्हाच तो आपल्याला त्याचं प्रकटीकरण देत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपले जे विचार आहेत, आपली कल्पना, आपले विचार हे परमेश्वराच्या वचनाद्वारे असली पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. मी सेकंड पॉईंट देते, लिहा इंग्लिशमध्ये. पहिलं म्हणते ऑपरेट इन अनकंडिशनल लव्ह. मराठीमध्ये अपरंपरागत प्रेमात कार्य करा. अपरंपरागत प्रेमात कार्य करा. हां, निस्वार्थी प्रेमात कार्य करा. निस्वार्थी म्हणजे सेल्फलेस. ओके, येशू ख्रिस्ताने आपल्यावरती निस्वार्थ प्रेम केलं. हालेलुया. त्याने आपल्या प्रेमासाठी, परमेश्वराने आपल्या प्रेमासाठी स्वतःच्या पुत्राला बलिदान केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण निस्वार्थी प्रेमात कार्य करतो तेव्हा जे परमेश्वराची योजना आहेत ते आपल्या जीवनात कार्य करतात. आपण दुसऱ्यांच्या विरुद्ध वाईट विचार नाही आणत. आपण फक्त आपल्या मुखामध्ये देवाचं वचन असेल. जर त्या बाईने आपल्याला, म्हणजे कोणत्याही व्यक्तीने आपल्याला सांगितलं की तू अशी आहे, तशी आहे, तशी आहे, पण आपल्या मनात काय आहे, निस्वार्थी प्रेम. जेव्हा आपल्याकडे येशूचं प्रेम असते, ते प्रेम जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा कोणीही येऊ दे, कोणीही काहीही बोलू दे, आपल्याला काहीच फरक नाही पडत. काल ब्रदर लेंटानी सांगितलं आपल्याला, कितीही लोक आले, काहीही बोललं, पण आपल्याकडे जर येशूचं प्रेम असेल, ते निस्वार्थी प्रेम असेल, तर आपल्याला त्याचं काही फरक नाही पडत. हालेलुया, 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 हालेलुया. तर जेव्हा ना मला हे लोक सांगायचे की तू म्हणजे जॉब सोडल्यानंतर मला सांगायचे की तू कुठे जॉबला नाही आहे, परत टीचिंगमध्ये जा, हे कर, ते कर. थोड्या वेळेसाठी माझ्या मनात विचार आले की मी काय करू वगैरे, परंतु आपल्याला वचन सांगत आहे ऑलरेडी की इंग्लिशमध्ये असं आहे की आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट हू स्ट्रेंथन्स मी. फिलिपिकरास 4:13. ब्रदर सांग. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की
येशूच्या सामर्थ्याने मी सर्व काही करू शकतो. ओके, तर ज्यांना लिहायचं आहे त्यांनी लिहून घ्या. फिलिपिकरास 4:13. तर येशूच्या सामर्थ्याने मी सगळ्या गोष्टी करू शकतो. जर येशूचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे तर मी सर्व गोष्टी करू शकतो. मग मी ते वचनावरतीच आहे की मला जर येशू माझ्यासोबत आहे तर मला कोणती गोष्ट अशक्य नाही. मी जे पण कार्य करणार ते कार्य चांगल्या प्रकारे ते कार्य घडून येणार. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जे येशूचं वचन आहे ते काय आहे? जिवंत वचन आहे. ते जिवंत आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जे काही सैतानाचे जे जू बोलतात ना, नाही योगला जू बोलतात ना, सैतानाचे योजना. ओके, जे सैतानाचे हे असतात, योजना असतात, त्याला तो कापून टाकतो. आता दुधारी तलवार म्हणजे काय? दोन्ही साईडनं धार असते. तर जेव्हा दुधारी तलवार, दोन धारी तलवार जेव्हा ते कोणत्या गोष्टी कट करते तेव्हा ते एकदम म्हणजे ती शार्प असते. ओके, ती शार्प असल्याने ते काही कठीण गोष्ट असली ती कापून टाकते. तसंच जे सैतानाची योजना येतात आपल्या मनामध्ये, जर देवाचं वचन आपल्याकडे, देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, एकदम शार्प आहे, तेव्हा ते जे वचन आहे ते सैतानाचे जे योजना आहे त्याला नष्ट करून टाकते, पूर्णपणे नष्ट करून टाकते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो तर देवाची जे योजना आहे ते आपल्या जीवनामध्ये समजून घेण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्या वचनाशी सहमत राहायला हवं. जेव्हा आपण देवाच्या वचनाशी सहमत राहतो, त्याचे वचनाचं पालन करतो, तेव्हा ते आपल्याला त्याची योजना दिसून येतात. हालेलुया. मी तुम्हाला तिसरा पॉईंट देते. डिस्कवर युअर पॅशन अँड द थिंग्स यू डू इझिली. इंग्लिशमध्ये आहे डिस्कवर युअर पॅशन अँड द थिंग्स यू डू इझिली. मराठीमध्ये तुमची आवड आणि जी गोष्ट तुम्ही सहजपणे करता त्या शोधा. तुमची आवड आणि जी गोष्ट आणि जी गोष्टी तुम्ही सहजपणे करता त्या शोधा. आता आवड म्हणजे काय? पॅशन. आपली आवड अशी असली पाहिजे जी देवाच्या वचनाशी जुळलेली आहे. ओके, जी देवाच्या वचनाशी कार्य करते. तर जेव्हा आपल्याला ते कळते की आपल्यामध्ये काय आहे, आपल्याला लोकांना जाऊन सुवार्ता द्यायला आवडते देवाची, त्याची येशूची त्याची स्तुती आराधना करायला आवडते का, काय गोष्ट आवडते ती आपल्याला, जी चांगली गोष्ट जी आपल्याला आवडते, कोणतीही गोष्ट असू दे, तुम्हाला जाऊन कोणाला मदत करायला, सोशल वर्क वगैरे सगळं जे काही त्याच्या वचनाशी आहे ते जे तुम्हाला आवडते ते पहिलं जाणून घ्या. जेव्हा ते आपल्याला समजते आणि जी गोष्ट आपण सहजपणे करू शकतो एकदम आनंदाने, म्हणजे जेव्हा आपल्याला आता मला टीचिंग म्हणजे टीचरचा हा जॉब होता, ते मला नाही आवडायचं, मला त्याच्यामध्ये आनंद नव्हता. परंतु आता मी जे करते, जे मानसशास्त्राचा अभ्यास, त्याच्यामध्ये मला आवड आहे आणि त्याच्यामध्ये मला दिसतं, मी विजन तयार केलेलं आहे की मी जाऊन पुढे लोकांना देवाचं वचन देणार. मी जे काउन्सलिंग करणार आहे ते देवाच्या वचनासोबत करणार, देवाच्या वचनाशी जुळून करणार. हे मी एक विजन तयार केलेलं आहे कारण मला ती गोष्ट आवडते. तसंच आपण देखील आपल्या जीवनामध्ये जी आवड आहे, जी आपण गोष्ट सहजपणे करू शकतो, ती पहिली जाणून घेणे आणि देवाला विचारणे, देवाशी बसून त्याला विचारणे की ही गोष्ट माझ्यासाठी बरोबर आहे का, ही मी करावी का. जेव्हा आपण कोणतं स्टेप्स घेतो जीवनामध्ये, काही
कोणती गोष्ट आपण करायला जातो तेव्हा पहिलं त्याला विचारावं की मी ही गोष्ट करू की ह्या साईडला जाऊ, असं त्यांना विचारावं. हालेलुया, 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 हालेलुया. तर आपण हे ऐकलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार, आपलं जे भविष्य आहे ते कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे की देवाच्या हातात आहे? किती जण म्हणतात देवाच्या हातात आहे? आपलं भविष्य देवाच्या हातात आहे असं किती जण म्हणतात? ओके. किती जण म्हणतात आपल्या हातात आहे? ओके, हालेलुया. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की देवाने इथे आपल्याला, ठीक आहे, आता समजा देवाने आपल्यासाठी काहीतरी एक योजना तयार केली आहे. हालेलुया, हालेलुया. देवाने आपल्यासाठी एक योजना बनवली आहे. त्याचं असं हे आहे की ह्या व्यक्तीने ही गोष्ट करावी. ठीक आहे, तो आपल्याला सांगत आहे, परंतु आपण काय करतो? ती गोष्ट ऐकत नाही देवाची. फॉर एक्झाम्पल, आता मला देवाने सांगितलं की प्रिन्सी जा आणि ह्या व्यक्तीला मदत कर. मी काय करणार? नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय करू? माझ्याकडेच नाही आहे, मी कुठून आणू? असं मी बोलणार. परंतु देवाची योजना काय आहे की मी जाऊन काहीतरी त्याला द्यावं. आता माझ्याकडे 10 रुपये असले तर मी त्याला 2 रुपये 3 रुपये जरी दिले तरी ते मदत असते. आणि वचन पण म्हणते जेव्हा तुम्ही देतात तेव्हा तुम्हाला जास्त भरभरून मिळतं. पण जर आपण ती देवाची जी योजना आहे ती नाही केली तर काय होते? जी देवाने आपल्यासाठी योजना बनवलेली आहे ती तुटून जाते. मग ते जे कार्य असते ते आपण काय करतो? नष्ट करतो. ते जे डिसिशन आहे, आता मी जाऊन त्या व्यक्तीला मदत नाही केली, ओके, आणि ती व्यक्ती खूप म्हणजे एकदम खूप अशा कठीणमध्ये अवस्थेमध्ये आहे आणि तिला माझी मदतीची गरज आहे, परंतु मी जाऊन त्या व्यक्तीला नाही मदत करत, मग तिच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट कार्य होते. ते कशामुळे? माझ्यामुळे का देवामुळे? माझ्यामुळे झालं ना, कारण मी त्या व्यक्तीला जाऊन मदत नाही केली. आणि ओके, मी अजून एक गोष्ट सांगते. आता देवाची योजना काय आहे की आपण स्वस्थ राहावं, चांगले नेहमी आनंदात असावं, तंदुरुस्त राहावं, राईट? देव आपल्याला म्हणतो की आपण नेहमी हेल्दी असावं. परंतु मी जर माझ्या मुखातून मी बोलत आहे की मला हा आजार झाला आहे, माझं डोकं दुखते, माझं डोकं दुखते, माझं डोकं दुखते, मग काय होणार? माझं डोकं दुखत राहणार, राईट? कारण मी काय बोलते? तेच बोलत आहे, माझं डोकं दुखते असंच बोलते मी, मग माझं डोकं दुखायलाच लागणार. मग इथे आता कोणामुळे डोकं दुखायला लागलं? देवामुळे डोकं दुखायला लागलं माझं? स्वतःमुळे ना, कारण मी काय केलं? मी ते शब्द बोलले. मग आता इथे शब्द काय? जे वचन आहे, शब्द आहे ते आपल्या मुखावरती. जीवन आणि मृत्यू हे तुमच्या मुखावरती आहे. आपण जीवनाचे शब्द बोलतो का देवाच्या वचनाचे शब्द बोलतो? आपण आपण देवाच्या वचनाचे शब्द बोलतो का मृत्यूचे शब्द बोलतो, वाईट विचाराचे शब्द बोलतो? हे आपल्या हातात आहे का देवाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. जर आपण देवाचे शब्द बोलतो तर जी देवाची योजना आहे तीच कार्यरत येणार, तेच कार्य होणार जे देवाने आपल्यासाठी योजना घडवलेली आहे. परंतु जर मी वाईट सैतानाचे विचार बोलते, नेगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार बोलते, तेव्हा ते नकारात्मक गोष्टच घडून येते. मग ते आता भविष्य जे आहे माझं जे फ्युचर आहे, भविष्य, ते आता देवाच्या हातात आहे का माझ्या हातात आहे? माझ्या हातात आहे, बरोबर? समजते का तुम्हाला? समजलं? कोणाला असं समजलं नाही? कोणाला समजलं नाही? देवाचं माझं जे भविष्य आहे ते फक्त आणि फक्त माझ्या हातात आहे. देवाने बनवलेलं आहे ते ऑलरेडी त्यांनी योजना तयार केलेली आहे. त्याने आपल्याला वचनात म्हटलं
की मला माहिती आहे तुमच्यासाठी काय योजना आहेत, परंतु ते निर्णय घेणं, ते डिसिशन घेणं ते तुमच्या हातात आहे. जर तुम्ही त्या योजनेप्रमाणे नाही चालले तर ते योजना कधीच नाही सफल होणार. समजा देवाची इच्छा असेल की मी डॉक्टर बनावं, ओके, देवाची अशी योजना असेल की मी डॉक्टर बनावं, परंतु मी टीचर बनली, ओके, तर मी माझ्या ॲबिलिटीने, माझ्या विचारांनी, स्वतःच्या कल्पनांनी मी जर टीचिंगमध्ये गेली, मी देवाला विचारलंच नाही की काय करायचं आहे, मी माझ्या कल्पनांनी गेली दुसऱ्या फील्डमध्ये, दुसऱ्या कार्यामध्ये, तर ते जी देवाची योजना माझ्यासाठी आहे ते कार्यात येणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्यावरती अवलंबून असतात. आपण काय करतो, आपले जे मुख, आपले विचार ते देवाशी जुळून असतात का आपल्या स्वतःच्या विचारांशी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण येशया 55 अध्याय 55 वचन 8, 55ला मराठी 55 अध्याय 55 वचन 8, ओके, वाच. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. बस. आता इथे परमेश्वराने काय म्हटलेलं आहे? कारण माझी कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. त्याचे जे कल्पना आहेत, जे त्यांनी विजन बनवलेलं आहे आपल्यासाठी, ते आपले जे विजन आहे त्याच्याशी जुळत नाही. आपले विचार, आपले जे कल्पना आहेत ते खूप अलग आहेत आणि देवाची जी कल्पना आहे ते खूप अलग आहे. तो म्हणतो की तुमच्या कल्पनेशी खूप अलग आहेत माझी कल्पना. माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. आता त्याचे मार्ग काय? त्याचं वचन. आपण त्याचं वचन पालन करतो का? जर आपण त्याच्या मार्गावरती चालतो, जेव्हा आपण येशूच्या मार्गावरती, वचनावरती चालतो, तेव्हा ते आपण येशूचे मार्ग फॉलो करतो. येशूने म्हटलेलं आहे की माझी जी योजना आहे, तुमच्यासाठी जी कल्पना आहे ती खूप अलग आहे. आपली कल्पना काय? जर मी वचनामध्ये नसली असती तर मी काय केलं असतं, घरी नुसतं म्हणजे जर मला वचनाचं माहिती नसलं असतं तर मी काय, फक्त मला हेच करायचं आहे, तेच करायचं आहे, तेच करायचं. मी मग स्वतःला एकदम स्ट्रेस केलं असतं की मला तेच करायचं आहे. परंतु जेव्हा येशूची कल्पना आपण विचारतो, येशूची कल्पना जाणतो, तेव्हा आपल्या मनामध्ये शांती येते. कोणत्या गोष्टींचं आपल्याला त्रास नाही, म्हणजे आपण कोणत्या गोष्टीविषयी आपण मनाला स्ट्रेस नाही देत, आपण त्या गोष्टींचं टेन्शन नाही देत. कारण आपल्याला माहिती आहे देवाने ऑलरेडी बनवलेलं आहे. आपल्याला फक्त त्याचं वचन पालन करायचं आहे, त्याच्या वचनाशी चालायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ओके, तर आपण जेव्हा जे देवाची कल्पना आहे त्या कल्पनाशी खूप वेळा आपण जर ॲग्री नाही करत, कारण का आपण वचनाशी सहमत नाही राहत. जर आपण वचनाशी सहमत नसले तर आपण देवाच्या कल्पनाशी कसं सहमत राहणार? देवाची कल्पना कसं कळणार आपल्याला? पहिलं गोष्ट, आपल्याला देवाचे जे वचन आहे ते वचन आपल्याला फॉलो करायचे. जेव्हा आपण वचनाशी सहमत राहतो की हां हे वचन बरोबर आहे, ते वचन नाही तर येशू ख्रिस्त आहे, जे वचन सांगतं तसंच होणार. जेव्हा आपण त्याच्याशी सहमत राहतो तेव्हाच आपण देवाच्या कल्पनेशी जुळतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे यहोशुवा 1:8 असं म्हटलेलं आहे की जे देवाचे वचन आहे तुमच्या मुखातून नाही जावं. द बुक ऑफ लॉ शॅल नॉट डिपार्ट फ्रॉम युअर माउथ. ओके, जे देवाचे वचन आहे ते तुमच्या मुखातून नाही जावं, तर तुम्ही रात्रंदिवस त्याच्यावरती मनन चिंतन करावं. जर आपण देवाच्या वचनावरती रात्रंदिवस जेव्हा मनन करतो, तेव्हा ते विचारांशी बसून ऐकतो, तेव्हा जे देवाची योजना आहे ते आपल्याला कळून येतात. जर आपण वचनावरती मनन नाही केलं, आपण
जर वचन नाही बोलत राहिले तर ते आपल्याला नाही समजणार. वचनामध्येच लिहिलेलं आहे यहोशुवामध्ये की तुमच्या मुखामध्ये नेहमी देवाचं वचन असावं, रात्रंदिवस तुम्हाला त्याच्यावरती मनन करायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 9 यशान अध्याय 9 वाच. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाने आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. ओके, तुम्ही किती पॉईंट लिहिले? 3 पॉईंट्स लिहिले. हां, आता मी 4था पॉईंट देते, तो लिहा. इंग्लिशमध्ये मी पहिला म्हणते. रिन्यू युअर माइंड विथ द वर्ड ऑफ गॉड. रिन्यू युअर माइंड विथ द वर्ड ऑफ गॉड. ओबे वॉट यू हॅव रिन्यूड युअर माइंड विथ. ओबे वॉट यू हॅव रिन्यूड युअर माइंड विथ. मराठीमध्ये देवाच्या वचनाने तुमचे मनस्थिती नवीन करा. एक मिनटं. हे लिहा. देवाच्या शब्दाने तुमचे मन नूतनीकरण करा. देवाच्या शब्दाने तुमचे मन नूतनीकरण करा. तुम्ही तुमचे मन जे नवीन केले आहे त्याचे पालन करा. परत एकदा मी बोलते. देवाच्या शब्दाने तुमचे मन नूतनीकरण करा. तुम्ही तुमचे मन जे नवीन केले आहे त्याचे पालन करा. हालेलुया, हालेलुया. ओके, इथे काय म्हटलेलं आहे? कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. हालेलुया, हालेलुया. ते आपल्याला यशया अध्याय 55 वचन 9 मध्ये म्हटलेलं आहे. कारण परमेश्वराची जी आता पृथ्वी आणि आकाशामध्ये किती अंतर आहे? पृथ्वी आणि आकाशामध्ये किती अंतर आहे? खूप म्हणजे खूपच अंतर आहे. आपण तिथे पोहोचू नाही शकत. तिथे वर म्हणजे स्पेसमध्ये जायला रॉकेटने जायला लागते. एवढं अंतर आहे. आणि देव काय म्हणतो? जसे पृथ्वी आणि आकाशमध्ये अंतर आहे, जसे आकाश पृथ्वीहून उंच आहे, आकाश जसे खूप उंच आहे, तसे माझी कल्पना तुमच्यासाठी उंच आहे. त्यांनी आपल्यासाठी मोठे कल्पना तयार केली आहे. हालेलुया. त्याचे जे कल्पना आहेत ते खूप मोठे आहेत. त्यांनी आपल्यासाठी जी योजना तयार केली आहे ती मोठी मोठी योजना आहेत. तसेच त्याचे जे मार्ग आहेत माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. तर त्याचे मार्ग आणि कल्पना खूप उंच आहेत, खूप मोठे आहेत. ओके, हालेलुया. तर जेव्हा आपल्याला हे वचन कळते तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही. कारण परमेश्वराने म्हटलेलं आहे की मी तुमच्यासाठी मोठे मोठे योजना तयार केलेले आहे. आता मी तुम्हाला जो 4था पॉईंट दिला तिथे काय लिहिलेलं आहे की आपल्या काय होतं ते? देवाच्या शब्दाने तुमचे मन नूतनीकरण करा. म्हणजे काय? देवाचे जे शब्द आहेत, जेव्हा आपण त्या वचनाने आपलं नूतनीकरण करता, म्हणजे आपले विचार बदलतात, देवाच्या वचनाशी आपले विचार ठेवतात आणि आपल्याला ते फक्त नूतनीकरण करून नाही चालणार. फक्त आपण ते नवीन नाही करायचं विचार, तर ते विचार जे आपले नवीन विचार तयार झाले ते पालनसुद्धा करायला हवं. जेव्हा आपण ते पालन करणार
तेव्हा जे देवाचे कल्पना आणि मार्ग आहेत आपल्यासाठी ते आपण फॉलो करतो. आपण त्या मार्गाशीच आणि कल्पनेकडे जात असतो. जे ते मोठे देवाची योजना आहेत आपल्यासाठी ते योजनेकडे आपण जात असतो. हालेलुया, 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 हालेलुया. ओके, मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंट देते. इंग्लिशमध्ये मी म्हणते, इट इज इम्पॉर्टंट दॅट वी डू नॉट फोकस ऑन वॉट समवन एल्स इज डूइंग. इट इज इम्पॉर्टंट that we do not focus on what someone else is doing, but on what God wants us to do. On what God wants us to do. मराठीमध्ये, हे महत्त्वाचे आहे की आपण दुसऱ्यांनी काय केले यावर लक्ष केंद्रित न करता, हे महत्त्वाचे आहे की आपण दुसऱ्यांनी काय केले यावर लक्ष केंद्रित न करता देव आपल्याला काय करायला सांगतो यावर लक्ष केंद्रित करतो. यावर लक्ष केंद्रित करावे. देव आपल्याला काय सांगतो यावर लक्ष केंद्रित करावे. लिहिलं? हालेलुया. यावर देव आपल्याला काय सांगतो. ओके, मी परत एकदा वाचते. हे महत्त्वाचे आहे की आपण दुसऱ्यांनी काय केले यावर लक्ष केंद्रित न करताना देव आपल्याला काय सांगतो, काय करायला सांगतो यावर लक्ष केंद्रित करावे. आता लोक आपल्याला खूप गोष्टी सांगतील की तू हे कर, तू ते कर, असंच कर, इथे प्रेयरला जाऊ नको, तिथे जाऊ नको, काय वचन बोलते, काम कर, असे खूप बोलतील. ओके, परंतु आपण देवाला विचारायचं की मी काय करावं. लोक आपल्याला इथून सांगते, इथून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. पण देवाचे जे वचन आहे ते आपण त्याला विचारायचं की मी काय करावं, तू मला सांग, मी कोणती गोष्ट करावी. आणि तो जे सांगतो त्याच्यावरच आपला फोकस असला पाहिजे. जर आपलं फोकस देवाच्या कार्यावरती असेल तर लोक कितीही बोलू द्या, काहीही बोलू द्या, ते आपल्याला काहीच फरक नाही पडणार. कारण देवाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आपण जेव्हा आपण देवावरती आपलं लक्ष ठेवतो, देवाच्या कार्यावरती आपलं लक्ष ठेवतो, तेव्हा त्याचे जे योजना आहेत त्याच्याबद्दल आपल्याला कळून येते, आपल्याला समजते. ओके, समज येते त्याची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके, नेक्स्ट पॉइंट, 5वा 6वा. Focusing on the assignment of others will distract us. Focusing on the assignment of others will distract us from discovering our divine assignment. परत एकदा. Focusing on the assignment of others will distract us from discovering a divine assignment. मराठीमध्ये, इतरांच्या कार्यावर लक्ष केंद्रित केल्यास आपले दैवी कार्य शोधण्यात आपला विचलन
होईल. परत एकदा, इतरांच्या कार्यावर लक्ष केंद्रित केल्यास आपले दैवी कार्य शोधण्यास आपल्याला विचलन होईल. लिहिलं? हालेलुया. जर आपण दुसऱ्यांच्या कार्यावरती फक्त फोकस ठेवला, ती व्यक्ती काय करते, जरा जाऊन बघते काय करते, असं जर आपण केलं तर जे देवाची कार्य आहेत आपल्यासाठी ते तशीच कोसळून जाणार. त्याच्यावरून आपलं मन भटकेल, आपलं मन त्याच्यावर नाही राहणार. हालेलुया. जर आपण फक्त दुसऱ्यांच्या लाईफमध्ये, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जर इंटरफिअर करत असलो, तू असं का करते, हे का नाही करत, असं वगैरे नाही. आपल्याला स्वतःचं जीवन बघायचं आहे. आपल्याला देवासोबत देवाच्या कार्यावरती लक्ष द्यायचं आहे. देवाने आपल्याला जे कार्य दिलं आहे ते पूर्ण करायचं आहे. आपण दुसऱ्यांच्या कार्यामध्ये धवलाधवल करायला लागले तर देवाचे कार्य जे आहे आपल्यासाठी ते नाही पूर्ण होणार. हालेलुया. हालेलुया. तर आपल्याला देवाचं जे देवी कार्य आहे ते आपल्याला पहिलं शोधायला हवं. हालेलुया. नेक्स्ट पॉइंट, सातवा पॉइंट, लर्न टू बी सॅटिस्फाईड. लर्न टू बी सॅटिस्फाईड with your own portion. Learn to be satisfied with your own portion. Refuse to be jealous of someone else's portion. Refuse to be jealous of someone else's portion. मराठीमध्ये, तुमच्या स्वतःच्या एक मिनिट, तुमच्या स्वतःच्या भागावर समाधानी राहायला शिका. तुमच्या स्वतःच्या भागावर समाधानी राहायला शिका. दुसऱ्याच्या वाटाचा मस्तर करण्यास नकार द्या. दुसऱ्याच्या वाट्याबद्दल मस्तर करू नका. दुसऱ्याच्या वाट्याबद्दल मस्तर करू नका. हालेलुया. 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 तर आपलं जे वाटा आहे देवाने प्रत्येकांना दिलेलं आहे. काय काय योजना आहे त्याचे, ते देवाने त्याचं देवाचं ते म्हणजे आपल्या प्रत्येकांसाठी ते हंगाम असते. त्या हंगामामध्ये तो ते कार्य आपल्याला देत असतो. तर आपल्याला जे कार्य भेटते देवाकडून, आपण त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिकलो पाहिजे. आपण दुसऱ्यांचं जे कार्य आहे त्याच्यावरती जलस मस्तर नाही करायचा की त्या माणसाकडे असं एवढं मोठं आहे, त्या माणसाकडे हे आहे, बंगला आहे, पैसे आहेत, आणि माझ्याकडे काय नाही, ते केवढं अमीर आहे. हे जर आपण बघायला लागलो तर आपले जे देवाचे जे कार्य आहेत ते आपण विचलित करतो. आपण त्या कार्यापासून लांब जातो. का? कारण आपण समाधानी नसतो. आपण जर आपल्या कार्यामध्ये समाधानी असलो तर आपल्याला दुसऱ्या गोष्टींचा विचार येणार नाही. माझ्याकडे हे नाही, ते नाही, असं नाही होणार. आपण आनंदित राहणार. आणि जेव्हा आपण आपल्या भागामध्ये समाधानी असतो आणि मग आपल्याला आनंद भेटते. आनंद भेटल्यानंतर काय होते, ते जे कार्य आहे आपण एकदम चांगल्या रीतीने कार्य करत असतो. ते कार्य आपण एकदम चांगल्या रीतीने करत असतो. हालेलुया. हालेलुया. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाशी ते नाते संबंध निर्माण करायला लागते. हालेलुया. जेव्हा आपण देवाशी नातेसंबंध तयार करतो आणि देवासोबत आपण बसून त्याला विचारतो, तुझ्या काय कार्य, माझ्यासाठी तुझ्या काय योजना आहे ते तू मला सांग.
आणि आपण त्याच कार्यावरती चालतो, तेव्हा जे देवाने आपल्यासाठी जे उंच मार्ग आणि कल्पना तयार केल्या आहेत त्या मार्गावरती आपण जात असतो. आणि त्याचे जे कार्य आहेत ते एवढे नाहीत तर एवढे मोठे कार्य आहेत. मग ते आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंद आणि यशस्वी जीवन आपल्याला प्राप्त होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोण प्रार्थना करायला येणार शेवटची? आपण सर्व डोळे बंद करूया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू येशू. आजच्या सुंदर दिवसासाठी मी तुला धन्यवाद देते आणि तू आम्हाला आज जागं केलं म्हणून मी तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, तू आम्हाला तुझ्या उदरापूर्वी निवडले आहेस आणि पवित्र केले आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि आम्हा सर्वांना तुझ्या राष्ट्राचा संदेश म्हणून नेमले आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, तुला माहीत आहे आम्हाला आमच्या जीवनात काय हवं आहे ते तू आम्हाला मिळवून देत आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये निस्वार्थी प्रेमाने जगत असतो तेव्हा येशू तुझं कार्य चालू असते म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते प्रभू येशू. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.